पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला काहीच दिवस शिल्लक असताना अद्यापही महायुतीत जागांसंदर्भातला तिढा काही सुटत नाहीये। बैठकांवर बैठका होत आहेत, चर्चेची गुऱ्हाळ रंगतायत, पण जागा वाटपांचा तिढा काही सुटत नाहीये। काही जागांवर शिवसेना ठाम आहे, तर काही जागांवर भाजप, तर काही जागांवर अर्थातच दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस। आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। महायुतीतला जागा वाटपाचा तिढा सुट्टा सुटेना। महायुतीतला जागा वाटपाचा पेच अद्यापही कायम आहे। मग नाशिक असू दे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जागेवर शिवसेनेने आपला दावा कायम ठेवलाय। दोनही जागांकरता शिवसेना आक्रमक झालेली आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ काहीही करून सोडायचा नाही असा निर्धार शिवसेनेनं केल्याचं दिसतंय। तर भाजपनं कोकणात प्रचार सुरू केलेला असतानाही शिवसेना अजूनही कोकण सोडायला काही तयार नाहीये। दुसरीकडे शिवसेनेनंही नाशिकची जागा प्रतिष्ठेची केली आहे, त्यामुळे शिवसेनेच्या आक्रमक बाण्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे। नाशिक, रत्नागिरीसाठी शिवसेना आग्रही। दोनही जागा सोडण्यास शिवसेनेचा नकार। शिवसेनेकडून दोनही जागा प्रतिष्ठेच्या। महायुतीच्या जागा वाटपात नाशिक आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ कळीचा मुद्दा बनलाय। काही झालं तरी रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरचा हक्क सोडण्यास शिवसेना नेते तयार नाहीत। कोकणात नारायण राणेंनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे। भाजपनं प्रचार सुरू केला असला तरी शिवसेनेचे नेते अजूनही ही जागा शिवसेनाच लढणार असं सांगू लागले। जागा ही निश्चित आपल्याला मिळाल्यानंतर आपण 2 ते 2.5 लाखांना निवडून येऊ, परंतु असं असताना याच्यासाठी शिंदे साहेबांना घासाघीस करावं लागते। या भावनेतनं त्यांनी तो भावनिक होऊन घेतलेला निर्णय होता। पण त्याच्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर, मी वैयक्तिक त्यांच्याशी बोलल्यानंतर, त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे। शिवसेनाच त्या ठिकाणी लढली पाहिजे। सगळ्याच म्हणजे आता जरी इथल्या सगळ्या नेते मंडळींना शिवसेनेचं तुम्ही विचारलं, कारण सावंतसाहेब देखील सिंधुदुर्गातलेच आहेत, दीपक सावंतसाहेब माजी मंत्री, ताई देखील मुंबईमध्ये आहेत, कोकणातल्या आहेत। त्याच्यामुळे सगळ्यांचीच भावना ही आहे की रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेला मिळाली पाहिजे। त्याच्यामुळं दुमत असण्याचं काही कारण नाही। नाशिकची जागा ही शिवसेना काहीही करून सोडण्यास तयार नाही। हेमंत गोडसेंनी प्रचार सुरू असतानाच मुंबईत शिवसेना नेत्यांच्या गाठीभेटी सुरू ठेवल्या आहेत। पूर्वीपासून नाशिक शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचं ते सांगतायत। मागच्या वेळी समीर भुजबळांचा पराभव केल्याचंही शिवसेनेचे नेते सांगतात। नाशिक लोकसभेच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की ती स्टँडिंग जागा शिवसेनेची महायुतीच्या माध्यमातून आहे आणि म्हणून नैसर्गिकरित्या आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेला ती जागा मिळाली पाहिजे हा दावा आमचा कायम आहे। या क्षणाला सुद्धा आमचा दावा आहे की ती जागा शिवसेनेची आहे। नाशिक आणि कोकण हे मतदारसंघ शिवसेनेची अस्मिता आहे, त्यामुळे शेंडी तुटो व पारंबी हे दोनही मतदारसंघ सोडायचे नाहीत असा निर्धार बहुतेक शिवसेनेनं केलेला दिसतोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेत संघर्ष सुरूच आहे। या संघर्षावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं टीका करायला सुरुवात केली आहे। चोरलेली शिवसेना आणि धनुष्यबाण भाजपनं गायब केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय। या आरोपावरून भाजप आणि राऊतांमध्ये देखील चांगलीच जुंपली आहे। धनुष्यबाण चोरला, त्याने शिवसेना चोरली आणि तो चोरीचा माल भारतीय जनता पक्षानं चोरला। शिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभा मतदारसंघासाठी सुरू असलेल्या चढाओढीवरून विरोधकांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय। धनुष्यबाण आणि शिवसेना चोरली, तोच चोरीचा माल भाजपनं चोरल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। महाराष्ट्राची जनता या संदर्भात शिवसेनेला जाब विचारेल।
शिवसेना आणि धनुष्यबाण गायब करण्याचं भाजपचं स्वप्न होतं, अशी टीकाही राऊतांनी केली आहे. त्यांनी धनुष्यबाण चोरला, त्याने शिवसेना चोरली आणि तो चोरीचा माल भारतीय जनता पक्षानं चोरला, लाटला. त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता यांना जाब देत आहे. सत्तेच्या मोहापायी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा स्वाभिमान राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या चरणी वाहिल्याचा आरोप भाजपनं केलाय. धनुष्यबाण गायब केलं याची चिंता पडली आहे. उद्धवजी, तुम्ही सत्तेच्या मोहापायी हिंदुत्व गायब केलं. सत्तेच्या मोहापायी तुम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान सोनिया गांधी आणि राहुल गांधीच्या चरणी घाण ठेवलात. त्याच्यावर महाराष्ट्राची जनता तुम्हाला प्रश्न विचारते आहे. धनुष्यबाण वाचवण्याचं काम भाजपनं केल्याचा दावा भाजपनं केलाय. संजय राऊतांनी अघोरी पूजेच्या केलेल्या आरोपाला नितेश राणेंनी जशास तसं उत्तर दिलंय. आमच्यावर अघोरी जादूचा आरोप करण्या अगोदर तू मातोश्रीमध्ये कुठे कुठे निंबू फिरून आलेला आहेस, कुठे कुठे त्या काळ्या बावल्यासारखा फिरत मातोश्रीच्या अवतीभोवती फिरतोयस, ह्याबद्दल थोडा विचार कर आणि मग आमच्याबद्दल तोंड उघडण्याची हिंमत. लोकसभा निवडणुकीकरता भाजपचे अधिकचे मतदारसंघ हवे आहेत. हे मतदारसंघ मिळवताना शिवसेनेचे काही मतदारसंघ भाजप घेणार हे निश्चित आहे. याचाच मुद्दा करून विरोधक शिवसेना आणि भाजपवर आता शरसंधान साधू लागले आहे. राजेश गुप्तासह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई. उदयनराजेंना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात घेण्याकरता प्रयत्न सुरू आहेत. उदयनराजे पक्षात आल्यास त्यांना साताऱ्याची उमेदवारी देण्याची तयारी असल्याची माहिती लोकशाहीला सूत्रांकडून मिळते. त्यामुळे उदयनराजे शरद पवारांच्या संपर्कात आहेत का, या संदर्भात मात्र तर्कवितर्क लढवले जात आहेत. उदयनराजे शरद पवारांच्या संपर्कात, उदयनराजे घरवापसीच्या प्रयत्नात, उमेदवारीसाठी भाजपचं दबाव तंत्र. भाजपनं साताऱ्याचा उमेदवार अजूनही जाहीर केलेला नाहीये. उदयनराजेंनी दिल्लीतून उमेदवारी आणल्याचं सांगत तुफान शक्ती प्रदर्शन केलं. एका दिवसात उमेदवारी जाहीर होईल असं राजेंनी सांगितलं, पण आज 10 दिवस उलटले. राजेंच्या उमेदवारीची अद्यापही घोषणा झालेली नाहीये. उदयनराजे देखील त्यामुळे स्वतः अस्वस्थ झाले. काहीही झालं तरी उमेदवार आपणच असू अशी निर्वाणीची भाषा राजे करू लागले. आता इथं कुठलं रेन फॉरेस्ट ना, किंगबेरीच्या गुहेत गेल्यानंतर सगळे पक्षी बघितले. आता ते पक्षी काय ठरवतात ते मला कळलं. ते तर माझ्याबरोबर आहेत, बाकी मला काय माहिती. उदयनराजेंची उमेदवारी जाहीर होण्यासाठी विलंब होत असतानाच उदयनराजे हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उदयनराजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आल्यास त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. उदयनराजे भोसले यांच्या कुटुंबियांकडून शरद पवारांच्याकडे जाण्यास पूर्णतः नकार होत असल्याचं समोर येत आहे. मात्र उदयनराजे भोसले आता या कुटुंबियांच्या दिलेल्या सल्ल्याकडे नेमकं कशा पद्धतीने पाहत आहेत हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरलेलं आहे. भाजपचे नेतेही उदयनराजेंच्या उमेदवारी संदर्भात काहीही बोलण्यास तयार नाहीये. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना राजेंच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिलाय. सर, उदयनराजेंना अजून उमेदवारी मिळाली नाही. शिवसेनेचा देखील साताऱ्याच्या जागेवर दावा असल्याचे संकेत मिळू लागले. शिवसेनेनं साताऱ्याबाबत जो फीडबॅक दिलाय तो फडणवीसांनी ऐकला असावा असं सांगून शंभूराज देसाई यांनी उमेदवारी प्रकरणात ट्विस्ट आणलाय. या बाबतीत आमच्या चर्चा, शिवसेनेच्या बाबतीतली भूमिका आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या समोर मांडलेली आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका कदाचित तिथल्या नेत्यांनी माननीय फडणवीस साहेबांसमोर मांडली असेल.
एकत्र आम्ही तिन्ही पक्ष बसू आणि यातनं योग्य मार्ग काढू. साताऱ्याची निवडणूक नेहमीच लक्षवेधी असते. यावेळेस उमेदवार कोण यावरून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष साताऱ्याकडे लागलेलं आहे. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.